नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज पार्थचा स्पोर्ट्स डे आहे, तर आम्ही त्यासाठी पार्थ तयार झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे. तर बघूया पार्थ स्पोर्ट्स कसा खेळतोय. असे दिवस होते जेव्हा पार्थचा हात पकडून कंटिन्यू चालत राहावं लागायचं, कारण एक सेकंद जरी त्याचा हात सोडला तरी तो रस्त्यावर देखील पळायचा. मार्केट असू दे नाही तर रोडवर असू दे, तो स्थिर उभा राहतच नव्हता. आणि आज जेव्हा तो पुढे चालत आहे आणि मी त्याच्या पाठीमागून चालत आहे, हे पाहून मला खरंच खूप आनंद होतोय आणि माझ्या मनाला एक समाधान मिळतंय. आताही जेव्हा तो रिंग्ससोबत खेळत आहे तेव्हा तो गेम सुरू होण्याची वाट बघत आहे. म्हणजे जो मधला वेळ असतो त्यावेळेस देखील अगोदर त्याची खूप चिडचिड व्हायची की गेम कधी सुरू होणार आहे. म्हणजे त्याला बसायचंच नसायचं, त्या ठिकाणाहून त्याला दुसरीकडे जायचं असायचं, कारण तो स्थिर बसतच नव्हता. मेन कारण तर त्याचं हेच होतं. आणि आता तो गेमची वाट बघतोय की ते चालू होणार, पण त्याआधी मी तो खेळताना दिसतोय. आज माझा आधार न घेता जेव्हा तो जिद्दीने खेळतोय हे पाहून खरंच मला छान वाटतंय. कारण एक वेळ अशी होती की खेळताना त्याला सतत माझी गरज लागायची, माझ्या इन्स्ट्रक्शनची गरज लागायची. पण आता आता तो स्वतः लक्ष केंद्रित करून गेम खेळतोय, स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या प्रत्येक पावलावर मी त्याची मेहनत बघते. त्याचं ते हसणं आणि जिद्द बघून मला खरंच मन भरून येतं. प्रत्येक छोटा प्रयत्न किती महत्त्वाचा आहे हे मला समजलं आहे आणि हीच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आई म्हणून त्याची ही प्रगती पाहून खरंच मला खूप अभिमान वाटतो. हा अनुभव फक्त खेळाचा नाही, त्याच्या धैर्य आणि जिद्द आणि मेहनतीचा आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी पार्थचा रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.